कारण मी कालच बघितलं की डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल. भारतातलं एक संघराज्य, तिथे निवडणुका झाल्या, आमचा अंतर्गत विषय आहे आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज. मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं. कशा करता? पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल, आसाम जिंकल्याबद्दल. त्याच्यामुळे आज आम्ही डोनाल्ड ट्रम्पला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्स पोस्टवर, त्यांना आम्ही टॅग केलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतातली लोकशाही शेवटचे आचके देते हे आम्ही सांगितलं. डोनाल्ड ट्रम्पला काय काम नाही का? त्याला ते हॉर्मोज पोर्ट खोलायचं आहे, समुद्रधुनी खोलायची आहे, त्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. आणि भारतामधल्या ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, बरं, आणि महानगरपालिका निवडणुकात मोदी जिंकले म्हणून तिथून अभिनंदन करताय. काय खेळ चाललाय, काय गंमत चालली आहे सगळी बाबा. तामिळनाडूतील सत्ता स्थापनेबाबत देखील आपण एक ट्विट केलेलं आहे. हो, आर्लेकर असं म्हणतायत की बहुमत दाखवा, मी आता शपथविधी घ्या. नाही, त्यांनी त्यापेक्षा बहुमत दाखवा हा विषयच येत नाही या संविधानामध्ये. सगळ्यात मोठ्या पक्षाला तुम्ही सरकार स्थापनेसाठी बोलवायलाच पाहिजे असं संविधान सांगते. आर्लेकर नावाचे जे राज्यपाल आहेत मूळचे गोव्यातले, लोकभवन नावाच्या जागेत ते बसतात. म्हणजे पूर्वीचं राजभवन, ते नावाचंच लोकभवन आहे. तिथे लोकभावनेचा कायम अपमान केला जातो. 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आहेत, तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे. बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडासुद्धा पार करता आलेला नाही. आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे. त्यांना साधं बहुमत आहे हे पण सांगतोय. साधं बहुमत आहे आणि बहुमत सिद्ध करण्याची जागा राजभवन नसून विधानसभा आहे. मग मिस्टर कोश्यारीला कशा करता तुम्ही हे केलं? कोश्यारींनी पहाटेचा शपथविधी कोणत्या आधारावर केला होता? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा. कोश्यारींनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीसांना कोणत्या आधारावर सरकार स्थापनेसाठी बोलवलं? बहुमत बघितलं होतं का? बहुमत कुठे सिद्ध होतं? बहुमत विधानसभेत सिद्ध होतं. आर्लेकरांना, राज्यपालांना कोणीतरी संविधानाचे धडे दिले पाहिजेत जाऊन.